आणि यानंतरची बातमी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यासंदर्भातली। राज्याचे मुख्यमंत्री गुंतवणुकीसंदर्भात वेगवेगळे करार करण्यासाठी आणि राज्यामध्ये भरघोस गुंतवणूक आणण्यासाठी दाओसला गेलेले आहेत। पण त्यांच्या दौऱ्यावरती विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते। येणाऱ्या गुंतवणुकीबद्दल सुद्धा आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची दाओसमध्ये केवळ पिकनिक चालू अशी टीका संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली आणि अर्थातच या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा तितकंच जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। मुख्यमंत्र्यांची दाओसला पिकनिक सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला आणि त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंतांनी परदेशी कंपन्यांसोबत झालेल्या कराराचं ट्विट केलं आणि विरोधकांना उत्तर दिलं। त्याच वेळेला तिसऱ्या मुंबईतील रायगड पेड या ग्रोथ सेंटरसाठी विविध परदेशी कंपन्यांनी करार केल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली। जवळपास 1 लाख कोटींचे करार झाल्याची माहिती देण्यात आली। या गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पण दाओसवरनं सुरू झालेले दावे प्रतिदावे सध्या चांगले चर्चेत आहेत। टेक्निकल एमओयूज आम्ही केलेले आहेत। या टेक्निकल एमओयूजमुळे एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, ज्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योगही आपल्याला उभे करता येतील आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करता येईल। रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे। याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेस्टर्सही आले। आज आपण लॉन्च केलं आणि लॉन्चच्या वेळी जे काही आपले करार त्याच्यामध्ये झालेले आहेत त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप आहे, SSB स्वित्झर्लंडचा ग्रुप आहे, एन्सार USAचा ग्रुप आहे, फेडेक्स जो USचा एक अतिशय मोठा ग्रुप आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या याच दाओस दौऱ्यावरनं सगळ्यात जहरी टीका केली ती म्हणजे संजय राऊत यांनी। पण संजय राऊतांच्या टीकेला भाजपकडनं नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकता त्यासाठी अशा प्रकारे पंचतारांकित पिकनिक करण्याची गरज नाही। हे जर आकडे खरे असतील तर मी स्वागत करतो। तुमचा दाओसला एवढाच आक्षेप असेल तर आदित्य ठाकरे दाओसला कशासाठी गेले होते याचं उत्तर देखील एकदा दिलं पाहिजे। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आदित्य ठाकरे स्वतः दाओसला अशाच पद्धतीच्या परिषदेला गेले होते। मग तुम्ही आदित्य ठाकरेंना सवाल विचारणार आहेत का की दाओसमध्ये जाऊन तुम्ही नेमकं काय केलं होतं? आणि मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावरनं जो राजकीय वाद किंवा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा आज भाष्य केलं। देवेंद्रजी दाओसला हे जे गेलेले आहेत आपल्याला माहीत आहे, आपल्या महाराष्ट्राला एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे त्यासाठी गेले। त्याच्यात खूप सारे MOUs तिथे साईन करतायत, वेगवेगळ्या देशांच्या लोकांना भेटत आहेत, बिझनेस त्याच्यानी कंड्युसिव्ह होतो त्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचा 3 दिवसाचा अव्वल दौरा आहे। तर मला नाही वाटत ते पिकनिकला माझ्याशिवाय जाऊ शकतात किंवा दिविजाशिवाय जाऊ शकतात। ते कामाने गेलेत, एक डेलिगेशन घेऊन गेलेत आणि तुम्हीच जसं सांगितलं तशी गुंतवणूक भरपूर येणार आहे आणि त्यात जॉब क्रिएशन पण खूप होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।